हाय, मी आहे दीपाली. दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, बाहीला वर्क करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बाहीचं वर्क मी तुम्हाला अगदी सहज, सोपं आणि सरळ पद्धतीने रिंग लावण्यापासून, रेषा आखण्यापासून ते सगळं सांगणार मी या व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ व्यवस्थित पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे. तर बाही पहा, मी ऑलरेडी गेल्या भागामध्ये म्हणजे चौथ्या भागामध्ये आखून घेतलेली होती. तर आता ही बाही आहे 5व्या भागामध्ये तुम्हाला ती वर्क करून दाखवणार आहे. तर टेप लागतो आहे पहा यासाठी. तर मध्य काढून घ्यायचा आहे बाहीचा. तर बाहीचा मध्य मी कशा प्रकारे काढत आहे पहा. तर मध्यातून वर्क करायचं आहे म्हटल्यावरती मध्य काढणे हे गरजेचं आहे. तर वरच्या बाजूला मध्य काढल्यानंतर खालच्या बाजूने पण मध्य काढून घ्यायचा पहा, म्हणजे मध्याची रेषा आपल्याला भेटली की साईडच्या ज्या रेषा आहेत त्या आपल्याला परफेक्ट भेटून जाणार आहेत. तर पहा, बाही परफेक्ट उंचीला आपली आहे का ते पण पाहायचं आणि दोन्ही बाजूने आपली बाहीची जेवढी फिटिंग होणार आहे त्या फिटिंगवरती रेषा आखून घ्यायच्या मापाच्या बाहीवरून, ब्लाऊजच्या बाहेरून. तर पहा, वरून काय करायचं, अर्धा इंच किंवा टेपच्या 3 रेषा तुम्हाला शिलाईसाठी जेवढं लागत आहे तेवढं आखून घ्यायचं. हे महत्त्वाचं आहे आखणं, कारण शिलाईमध्ये आपल्याला स्टोन किंवा मोती आपण लावलेले आहेत ते जर आल्यानंतर ते खराब होणार आहे वर्क, किंवा टीप व्यवस्थित बसणार नाही, म्हणून वरनं अर्धा इंच वर्क करायचं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पहा वर्कमध्ये. तर या पेन्सिलने मी काय करणार आहे, या रेषा आखून घेणार आहे. तर टेपनी पहा रेषा आखल्यानंतर काय होत आहे ते खराब होत आहे. आणि मी काय केलं, ही जी पेन्सिल आहे तिला टोक करून घेतलं, म्हणजे शॉर्प करून घेतलं की जेणेकरून माझ्या रेषा आहेत त्या खूप जाड येऊ नयेत आणि पातळ याव्यात म्हणून. तर वर्कनंतर ह्या रेषा बुजून जातील पहा, म्हणजे मला साफ करायला जास्त टेन्शन लागणार नाही. तर 1-1 इंचावरती मी खुणा आखून घेतल्या आणि तोपर्यंतच आखायच्या जोपर्यंत आपला आतलं शिलाई मार्जिंग येत नाही तोपर्यंत. तर दोन्ही बाजून त्या एकसारख्या आले का पाहायचं. तर मी पाहिलं, त्यानंतर पहा वरच्या बाजूने पण 1-1 इंचावरती मी काय केलं, खुणा करून घेतल्या. तर हे सोपं आहे पहा 1-1 इंचावरती. नंतर टेपने तुम्ही ते आखू शकता किंवा स्केलने पण आखू शकता पहा. तर स्केलनेच आखून दाखवते. तर माझ्या अगोदर लक्षात आलं नाही, माझी जी स्केल आहे तीच 1 सेंटीमीटरची आहे आणि मी रेषा पण 1-1 सेंटीमीटरवरतीच आखला होता. मधली रेषा आखल्यानंतर मी काय केलं, तर 1-1 सेंटीमीटरचा गॅप पाडून येणार रेषा आखून घेतल्या होत्या. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, रेषा आखून घ्यायच्या बाहीच्या डिझाईन बनवण्यासाठी आरी वर्कची. तर पहा, मी इथून काय केलं, ह्या रेषा आखून घेतल्या. 1-1 सेंटीमीटरची स्केल असल्यामुळे मला हे सोपं गेलं पहा आखण्यासाठी. तर अशी स्केल भेटते पहा विकत. तर आता मी काय करणार आहे, हे रिंगमध्ये लावणार आहे. तर प्रथम काय करायचं, प्लेन रिंग जी असते बाहीला, जी प्लेन रिंग असते ती खाली मांडायची आणि जी नट आवळून रिंग असते ती त्याच्या वरती मांडायची पहा. तर बाही पूर्णपणे आपली काय होते, या रिंगमध्ये गुतत नाही, कारण आपली रिंग ही गोल असते. तर चौकोनी पण भेटतं पहा, स्टँड असतं ते. तर आपली रिंग आहे ती नॉर्मल माझी साधीच आहे आणि एका साईडनं काय होत आहे, याला ओपन राहत आहे पहा, म्हणजे अर्ध्यातच कापड आहे ना बसत आहे. तर सगळीकडे जिकडे आपल्याला वर्क करायचं आहे तिथपर्यंत हे पुरलं पाहिजे असं वर्क पहा बसवून घ्यायची रिंगमध्ये कापड. तर आता पाहू शकता मी पूर्णपणे ते आवळून घेतलेलं आहे. आता आवळून घ्यायचं हळूहळू असं, जास्त स्पीडनं पण नाही, नाही तर रिंग तुटू शकते. तर यानंतर पहा, आता सगळं म्हणजे आखून झालेलं आहे, रिंग बसवून झालेलं आहे. तर रिंग बसवल्यानंतर काय करायचं हे पहा. तर रिंग बसवून झाल्यानंतर काय करायचं, कडचं जे फॅब्रिक आहे ना ते थोडं थोडं खेचायचं पहा. तर मी ती रिंग आहे ना आवळण्यासाठी माझ्याकडे घेतली होती. तर कडचं जे फॅब्रिक आहे ते मी खेचणार आहे आता. तर हे पहा, कडचं फॅब्रिक मी खेचलं तर एकदम टाईटपणा यायला लागलेला आहे. तर काय करणार आता, मी थोडीशी रिंग वरून खाली अज्जात सरकवून घेतली आणि अजून एकदा मी ते व्यवस्थित असं हातामध्ये धरून आवळून घेतलं. तर आता हे कापड जे आहे ते परफेक्ट असं फिट झालं पहा रिंगला. आता काय करायचं आपण, तर ही रिंग स्टँडवरती मांडायची. तर मी मांडून घेतली. आता काय करायचं, सुई घ्यायची आणि सुई म्हणजे गोदडीची सुई असते ना ती घ्यायची, म्हणजे गोंडे ओवण्याची सुई. तर गोदडीची सुई किंवा गोंडे ओवण्याची सुई तुमच्याकडे जी असेल ती घ्यायची आणि त्या सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा. तर धागा तुमच्याकडे नॉर्मल असेल तर तुम्ही 2-3 वेळा गोल गोल करून ओवू शकता, किंवा गोदडीचा जर धागा असेल तर अति उत्तमच झालं पहा. मग तर त्या धाग्याने काय करायचं, हा राहिलेला पार्ट आहे जो ओपन तुम्हाला अर्धचंद्रकार दिसत आहे तो पॅक करून घ्यायचा आहे. तो कसा पॅक करायचा हे मी तुम्हाला आता दाखवते. तर पॅक करताना काय करायचं, सुई आणि धाग्याने हे पॅक करायचं आहे आपल्याला. तर पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की
आरीवर्कसाठी लागणारे साहित्य, दुसऱ्या भागामध्ये मी पेपर पॅटर्न आरीवर्कसाठी बनवून दाखवलं, तिसऱ्या भागामध्ये मी काय बनवलं तर तिसऱ्या भागामध्ये मी काय केलं, पेपर पॅटर्नवरून अस्तरची कटिंग केली. तसेच तिसऱ्या भागामध्येच मी काय केलं, आखून घेतलं, म्हणजे आपल्याला जे अस्तर आहे ते कटिंग करून ते रिंगवरती म्हणजे आपल्याला बसवण्यासाठी आपल्याला कसं पाहिजे तसं पाठीमागचा भाग वगैरे तिसऱ्या भागामध्ये आखून घेतला. आणि तिसऱ्या भागामध्येच मी रिंग आहे ती पाठीमागच्या पार्टला बसवून घेतली होती पहा. त्यानंतर चौथ्या भागामध्ये मी काय केलं, तुम्हाला पूर्णपणे पुढच्या गळ्याचं आणि पाठीमागच्या गळ्याचं जे वर्क आहे ते करून दाखवलेलं आहे. आणि खूप छान माझं पुढच्या आणि पाठीमागच्या गळ्याचं जे वर्क आलेलं आहे ते तुम्ही पाहिलंच आहे. तर आता हा माझा 5वा भाग आहे. आणि 5व्या भागामध्ये बाहीचं वर्क, बाही रिंगला कशी लावायची, बाही स्टँडवरती कशी मांडायची, कशी अटॅच करायची. तर पहा, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, थोडंसं शिलाई केल्यागत करायचं आणि धागा रिंगमध्ये गुंतवून घ्यायचा. तर असं केल्याने काय होतं, तर हे कापड जे आहे ते एकदम टाईट होतं पहा, आणि आपल्याला वर्क करायला काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर बाहीचं पूर्ण वर्क या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता दाखवत आहे. अगदी बाही स्टँडला लावून, अगदी रिंगला कापड लावून त्याला वर्क कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. त्याची आखणी कशी करायची हे पण मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. तर आता मी काय करणार आहे पहा, इथं पॅक करून घेणार आहे सुई. म्हणजे मी हे माझं आता वर्क करण्यासाठी हे रेडी झालं. तर सुई काय करायची पहा, लगेच काढायची नाही. कडचं जे आपलं 1.5 सेंटीमीटरचं एक्स्ट्रा आत जाणारं मार्जिंग असतं त्यामध्ये ही गुंतवून द्यायची सुई. कारण पुन्हा आपण ही पाठीमागनं जर तोडली तर पुन्हा ती निघून येते पुढं आणि दुसऱ्या बाहीला हीच धागा उपयोगी येतो. तर आता काय करायचं पहा, एकदम टाईटपणा याला आलेला आहे. जर तुम्हाला थोडंसं लूज वाटलं कुठं तर साईडनं कापड थोडं खेचायचं किंवा रिंग थोडीशी आवळून घ्यायची. तर कापड कुठेही कट होणार नाही रिंगमध्ये, याची पण काळजी घ्यायची. तर आता मी आरीवर्कसाठी सुरुवात करणार आहे. तर त्यासाठी मी हा आरीवर्कचा थ्रेड घेतलेला आहे. थ्रेडची माहिती तर मी ऑलरेडी तुम्हाला अगोदर दिलेली आहे. तर आता काय करायचं पहा, गाठ मारून घ्यायची. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पहा. हा जो थ्रेड असतो याच्या गाठीना निसटतात, त्याच्यामुळे 2-3 मारून नाही जमत, तर कमी कमी 7 ते 8 गाठी एकावरती एक अशा प्रकारे याला मारावे लागतात. त्याच्यामुळे काय होतं, तर मस्त असं याचं गाठ तयार होते. आणि एकदा जर तुम्ही ही सुरुवात केली वर्क करायला बाहीचं, तर पूर्ण बाहीचं वर्क होतोपर्यंत काय करायचं, दोरा अजिबात देखील तोडायचा नाही. आणि चुकून तुटला तर खूप त्रास होतो पहा, त्यामुळे तुटणार नाही याची काळजी पण घ्यायची. तर आता मी ह्याला वर्क कसं करणार आहे, तर मी 1-1 सेंटीमीटरच्या रेषा आखून घेतलेल्या आहेत. तर बाहीच्या दंडावरती मी कसं वर्क करणार आहे, तर 1-2 चेन स्टिच घालणार आहे. त्यानंतर मी 1 शुगर बीट्सची लाईन घालणार आहे. त्यानंतर मी व्हाईट गहू मोती आणि गोल्डन मोती, आणि त्याच्यानंतर पुन्हा शुगर बीट्स. तर ही लाईन तयार करणार आहे. तर ही लाईन मी का तयार करणार आहे, तर मी बॅक पार्टला आणि फ्रंट पार्टला तशीच लाईन तयार केलेली आहे पहा. आणि बाहीला पण खालच्या बाजूला हीच लाईन आली पाहिजे, म्हणजे आपल्याला हा ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त असा दिसणार आहे पहा. तर मी काय केलेलं आहे, आता हे पहा, दंडघेर जो आहे तो माझा कुठे येत आहे ते मी परफेक्ट अजून एकदा आखून घेतलेला आहे, की जेणेकरून इथपर्यंत माझा दंड येणार आहे. आणि दंडघेरापुरतंच मला काय करायचं आहे, वर्क करायचं आहे खालच्या बाजूने. तर तुम्हाला सांगते, दंडघेराच्या साईडला आपलं 1.5 सेंटीमीटर जे कापड आहे ते ब्लाऊजच्या आतमध्ये जाणार आहे. जे शिलाई मार्जिंग असणार आहे त्यामध्ये तुम्ही वर्क काही देखील करायचं नाही. जर तुम्ही त्यामध्ये वर्क केलं तर तुमचं वर्क सुई शिवताना किंवा असं शिवताना पण तुम्हाला त्रास होणारच आहे. म्हणजे शिलाई करताना ब्लाऊज वर्क त्यामध्ये येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्क त्यामध्ये आलं तरी काही नाही, समजा आपण स्टोन वगैरे फोडून काढू शकतो. परंतु तुम्हाला सांगते, तसं केल्यानंतर काय होतं, चुकून धागा जर कट झाला तर सगळं बाहीचं वर्क हे उसवत जातं, म्हणजे निघून जातं पहा, थोडं करून. तर पहा, मी काय केलं, आता चेन स्टिच करायला सुरुवात केली. जेवढा माझा दंडघेर आहे तेवढा, तर तिथून पहा 1.5 इंचाचं दोन्ही साईडचं फॅब्रिक जे आहे ते मी सोडून दिलेलं आहे. आता यानंतर मी हळूहळू काय करत आहे, तर जे वर्क आहे ते मी करून घेतलं. तर पूर्ण वर्क पहा मी करून दाखवलं तुम्हाला. तर बाहीचं जे वर्क आहे ते मी तुम्हाला आता दाखवत आहे. तर शुगर बीट्स प्लस गहू मोती ते पण गोल्डनचं वापरलेले आहेत आणि बाहीचं मी वर्क करत आहे. तर पहा, खालच्या साईडला मला थोडं अजून दाखवायचं होतं, पण व्हिडिओ खूप मोठा होतो. मी काय केलं, पाठीमागच्या गळ्याला जे दाखवलेलं होतं भाग 4 मध्ये ते सेम टू सेमच करून घेतलेलं आहे. पांढरे मोती, गहू मोती पांढरे आणि शुगर बीट्स आणि चेन स्टिच
हे मी तुम्हाला करून ऑलरेडी दाखवलेलं आहे, त्यामुळे मी काय केलं ते स्किप केलं आणि पटकन पुढचं घेतलं, कारण व्हिडिओ खूप मोठे मोठे होत जातात, मग तुम्हाला पण असं म्हणजे पाहायला बोरिंग होऊन जातं, म्हणून मी दाखवलेलं नाही आहे. पहा, तर आता मी शुगर बीट्स आणि गहू मोती, पण गहू मोती मी कसले वापरत आहे, बाहीला वरच्या साईडला गोल्डन वापरत आहे. तर मी फ्लावर्सला पहा पुढच्या भागाला आणि पाठीमागच्या भागाला जी फ्लावर्स म्हणजे बुट्टी बनवून दाखवल्या होत्या, साईडची एक बुट्टी किंवा मधली 3 बुट्ट्यांची एक बुट्टी तयार करून जो फ्लावर्स केलता, तर त्याला मी गहू मोती वापरले होते आणि तेही गोल्डन वापरले होते. फक्त मी गळ्याला आणि दंडाला बाहीच्या व्हाईट गहू मोती वापरलेले आहेत, परंतु बाकीचं जी भाग आहे त्याच्यामध्ये मी पहा मोठे हे मोती आहेत ते गहू मोती आहेत, मी तुम्हाला आता हाताने दाखवले. तर अशा प्रकारे मी हे वर्क आहे ते बनवत आहे. तर काय झालं, माझ्याकडून थोडंसं वर्क तिरकं झालं पहा, तर मी ते पुन्हा काढून घेतलं. तर काढून कसं घ्यायचं, तर खालचा जो धागा आहे तो सोडून द्यायचा आणि ओढायचा. तर ओढला की ते पटपट पटपट निघत जातं पहा, आणि नंतर तो धागा आहे ते पुन्हा वरती घ्यायचा आणि पुन्हा काय करायचं, साखळी करायला सुरुवात करायचं. तर अशा प्रकारे मी आता गहू मोती प्लस शुगर बीट्स असं मी काय करत आहे, रेषा तयार करत आहे. तर खूप सुंदर दिसणार आहे. आता हे पहा, खूप जरा तुम्हाला लांबून दिसत आहे, जवळून पाहिले ना हे दिसायला अतिशय सुंदर आणि मस्त दिसतं पहा, एकदम परफेक्ट असं. तर आता यानंतर पहा ही लाईन मी कंप्लीट करणार, अशा एक लाईन मी कंप्लीट करत आहे. तर ही लाईन पहा कंप्लीट झाल्यानंतर वरच्या बाजूला पण आणि खालच्या बाजूला पण दोन्ही बाजूला काय करायचं असतं, तर दोन्ही बाजूला असा टाका घालायचा असतो. म्हणजे काय करायचं असतं, दोन्ही बाजूला काय करायचं असतं, तर दोन्ही बाजूला गाठ मारायची असती. अशी गाठ मारल्याने काय होतं, तर हे एकदम परफेक्ट आणि मस्त येतं पहा. तर तुम्हाला दाखवते, खालच्या बाजूला वर्क करत करत आलं ना, तर की तिथं गाठ मारून घ्यायची आणि पुन्हा दुसऱ्या साखळीला सुरुवात करायची. साखळ्या टाकायच्यात पहा, आहे आपल्याला काय करायचं आहे, साखळ्या टाकायच्या आहेत, पण प्लेनमध्ये आणि मोतीच्या. तर 3 शुगर बीट्स सोडले की लगेच गाठ मारून घ्यायची, हे महत्त्वाचं आहे. तर एक गहू मोती जरी टाकला तरी गाठ मारून घ्यायची, हे महत्त्वाचं आहे. गाठ मारायची म्हणजे काय करायचं, चेन स्टिच घ्यायची. गाठ मारायची म्हणजे चेन स्टिच, गाठ मारायची म्हणजे अगदी परफेक्ट गाठ मारून धागा काढून घ्यायचा असं नाही, तर चेन स्टिच घ्यायची. तर अशा प्रकारे मी काय करत आहे, हे वर्क तुम्हाला आता परफेक्ट असं करून दाखवत आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि हे वर्क बनवायला पण सोपं असतं आणि दिसायलाही भरगच्च आणि छान दिसतं. यामध्ये आपल्याला जास्त टन वगैरे घ्यावे लागत नाहीत आणि सोप्या पद्धतीने होतं पहा. हे वर्क जे आहे ते एकदम सोप्या पद्धतीने होतं पहा. तर आता ही चेन स्टिच माझी ना कंप्लीट होत आलेली आहे. म्हणजे चेन स्टिचमध्ये मी काय करत आहे, शुगर बीट्स आणि गहू मोती गोल्डनचा घालत आहे. तर 5वा भाग आहे हा. 5व्या भागामध्ये तुम्हाला बाहीचं पूर्ण वर्क समजलं. तर यानंतर 6व्या भागामध्ये मी काय करणार आहे, या बाहीचं, या बॅक पार्टचं, फ्रंट पार्टचं कटिंग कसं करायचं असतं, तर आपण ऑलरेडी कट करून घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला 5व्या भागामध्ये दाखवणार आहे. तर 6व्या भागामध्ये संपूर्ण ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे तुम्हाला मी. असे 6 भागांचा हा आरी वर्कचा ब्लाऊज अगदी पेपर पॅटर्न पासून ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे पहा या 6 व्हिडिओमध्ये. खूप सोपी पद्धत तर आहे आणि कोणालाही अगदी सहज जमल एवढं सोपं वर्क आहे हे. तर व्हिडिओ संपूर्ण पाहत चला 6चे 6, म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, परफेक्ट समजणार आहे. तर आता पहा, हा पूर्णपणे वर्क करून बाहीचं इथपर्यंत कडपर्यंत होत आलेलं आहे माझं. तर आता काय करायचं, गाठ मारून घेतली पहा. इथं अजून 3 शुगर बीट्स बसवायचे आहेत मला. तर पहा, इथपर्यंत पूर्णपणे रेडी झालं. तर बाहीचा शेवट फायनल लुक पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं मी गाठ मारली. तर गाठ मारली म्हणजे काय करायचं, धागा पूर्णपणे खाली खेचायचा गाठ मारून. तर गाठ मारण्याचे व्हिडिओ आहेत पहा. तर मी पण गाठ कशा मारायच्या ते पण तुम्हाला एक व्हिडिओ शॉर्ट्समध्ये बनवणार आहे. तर इथं पहा, मी शुगर बीट्स थोडे ओवून घेतले आणि इथून पुन्हा रिटर्न जायला सुरुवात केली. तर असंच कडेपर्यंत जायचं पहा, जसं आपण पहिलं कडेपर्यंत इकडं आलो होतो तसं इकडून तिकडे जायचं. आता पहा, परत तिकडून इकडे यायचं, इकडून तिकडे जायचं, असं करत करत गाठी मारत कडेला गेले, गाठी मारत दुसरीकडे धागा घेत घेत दुसरीकडे काय करायचं, गहू मोती आणि शुगर बीट्स ओवत जायचं. तर पहा, पूर्ण असा मस्त असा ब्लाऊजचा हा बाहीचा लुक तुम्हाला आता पाहायला भेटलेला आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. सबस्क्राईब
करा, लाईक करा आणि तुमची मैत्रीण कुणी आरी वर्क करत असेल तर तिला शेअर पण करू शकता तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा, पूर्णपणे हे बाहीचं वर्क माझं निम्म झालेलं आहे. आता एकूण 3 ते 3.5 लाईनी ज्या आहेत त्या माझ्या वर्क करायच्या राहिलेल्या आहेत. तर फायनल लुक हा पहा, फायनल लुक पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर छोट्या लाईनी ह्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि हे आता होतच आलेलं आहे पहा. तर मस्त असं झालेलं आहे वर्क पहा. तर पूर्ण वर्क झाल्यानंतर त्याची तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवला पहा. छोटासा व्हिडिओ. हे पहा बाहीचं वर्क किती सुंदर दिसत आहे. एकदम मस्त आणि एकदम असं दिसायला एकदम ॲक्युरेट असं आणि एकदम परफेक्ट. व्हाईट गहू मोती, गोल्डन गहू मोती, शुगर बीट्स. तर गोल्डन गहू मोती थोडे मोठे आहेत पहा.